यानंतर बातमी मुंबईतली आहे। देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून इंदूरची ओळख असताना आर्थिक राजधानी असलेली मुंबई तितकी स्वच्छ का होऊ शकत नाही असा थेट सवाल मुंबई उच्च न्यायालयानं महापालिकेला केलाय। कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडवरील प्रदूषण आणि आरोग्यावर होणाऱ्या परिणामांवरील सुनावणी दरम्यान न्यायालयानं महापालिकेच्या कचरा व्यवस्थापनावर आणि सार्वजनिक स्वच्छतेवर कठोर शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। इंदूर सारखी मुंबई स्वच्छ का होऊ शकत नाही? हायकोर्टाचा मुंबई महापालिकेला थेट सवाल। कचरा डेपोचा संदर्भ देत उपाययोजनांची सूचना। देशात थुंकणं हा राष्ट्रीय छंद बनला, हायकोर्ट। कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडमुळे होणारं प्रदूषण, दुर्गंधी आणि नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत दाखल याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली। यावेळी न्यायालयानं इंदूरचा आदर्श समोर ठेवत इंदूर देशातील सर्वात स्वच्छ शहर होऊ शकतं तर मुंबई का नाही असा प्रश्न उपस्थित केला। इंदूरला सलग 8व्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहराचा मान मिळाला आहे। हे तिथल्या पालिका अधिकाऱ्यांच्या बांधिलकीमुळे शक्य झालं। अशीच इच्छाशक्ती असेल तर मुंबईतही हे कठीण नाही असं न्यायालयानं नमूद केलं। न्यायालयानं पुण्यातील मोशी इथल्या कचरा प्रकल्पातील इमारत दुर्घटनेचाही उल्लेख केला। मुंबईतील डम्पिंग ग्राउंडवरही कचऱ्याचे मोठे ढिगारे साचत असल्यानं भविष्यात अशी दुर्घटना घडू नये यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याच्या सूचना न्यायालयानं दिल्या। सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याच्या वाढत्या प्रकारांवर न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली। आपल्या देशात थुंकणं हा एक राष्ट्रीय छंद बनला आहे अशी कठोर टिप्पणी केली। थुंकण्याबद्दलच्या दंडाची रक्कम वाढवून ती 2500 रुपये करण्याचा विचार करण्याची सूचना न्यायालयानं केली। 100% इंदोरचा जो एक लँड एरिया बघितला आणि पॉप्युलेशन बघितली ती खूप कमी आहे आणि त्यांना केंद्रातनं मिळणारा हा ग्रँट पण खूप जास्ती आहे। त्या तुलनेत मुंबई महानगरपालिका ही लँड एरियामध्ये मोठ्या आहे, लोकसंख्येच्या आधारे मोठी आहे आणि आज प्रत्येक लोकल लेवलला आपण ती उपयोजना केली आहे। ग्रँट्स आपल्याला तसे केंद्रातनं मिळत नाही मुंबई महानगरपालिकेला। आपण आपल्या बजेटवरती आपण पूर्ण यंत्रणा हलवतो। तर या सगळ्या म्हणजे ह्याला कारण नाही आहे। ज्या न्यायालयाने जी नोंदणी केली आहे त्याच्यावरती नक्कीच आपण काम करणार आहोत आम्ही सत्ताधारी म्हणून। मुंबईला स्वच्छ आणि सुरक्षित शहर बनवण्यासाठी केवळ महापालिकेची जबाबदारी पुरेशी नाहीये। नागरिकांनीही सार्वजनिक स्वच्छतेबाबत आपली जबाबदारी ओळखणं आवश्यक असल्याचं न्यायालयाच्या निरीक्षणातून स्पष्ट झालंय। आता न्यायालयाच्या या कठोर टिप्पणीनंतर महापालिका आणि प्रशासन कोणती ठोस पावलं उचलतं याकडे मुंबईकरांचं लक्ष लागलंय। मनोशी पाठक, झी 24 तास, मुंबई।